नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की अर्थसंकल्प 2025 मध्ये कर्जमाफीबद्दल चर्चा होणार आहे की नाही या संदर्भात आज हा व्हिडिओ आहे. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण कळणार नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. भाजप सरकार निवडून आल्यानंतर आतापर्यंत कर्जमाफीला बगल दिली आहे. पण आता 10 मार्चला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करतील अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. सरकार कर्जमाफी करेल या आशेवर शेतकरी आहेत. भाजप सरकार आणि महायुतीने केवळ कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. म्हणजेच शेतकऱ्यांकडे जेवढे कर्ज आहे तेवढे माफ केले जाईल असा त्यांचा अर्थ होतो. भाजपने निवडून आल्यानंतर आतापर्यंत कर्जमाफीला बगल दिली आहे. पण आता 10 मार्चला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करतील अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. मागील वर्षी दुष्काळामुळे घटलेले उत्पादन, यंदा बाजारभाव पडल्याने अशक्य झालेली कर्ज परतफेड आणि सरकारचे कर्जमुक्तीचे आश्वासन यामुळे राज्यातील शेतकऱ्यांकडे तब्बल 31,000 कोटींच्या दरम्यान पीक कर्ज थकीत आहे. राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प आहे. महायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शब्द पाळावा आणि कर्जमाफी जाहीर करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे. सरकारने सत्तेत येण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर करत त्यासाठी 36,000 कोटी खर्च केले आहेत. शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचे आश्वासन देऊनच सरकार सत्तेत आले आहे. मग शेतकऱ्यांसाठी सरकार 31,000 कोटी देऊ शकत नाहीत का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. भाजप सरकार एक पाऊल पुढे जाऊन कर्जमुक्तीचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असे प्रचारादरम्यान स्वतः मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनीही कर्जमुक्ती करण्यात येईल असे सांगितले होते. भाजप सरकार आणि महायुतीच्या आश्वासनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी महायुतीला घवघवीत यश दिले. सरकार स्थापन झाल्यापासून शेतकरी कर्जमाफीची वाट बघत आहे. राज्यातील जवळपास निम्म्या शेतकऱ्यांकडे बँकांचे कर्ज थकीत आहे. थकीत पीक कर्जाची रक्कम जवळपास 31,000 कोटींच्या दरम्यान आहे. सध्या चर्चा आहे की सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानेच शेतकरी कर्ज भरत नाही. ही गोष्ट काही प्रमाणात खरी असली तरी पूर्ण सत्य नाहीये. कारण कर्ज भरण्या इतपत शेतकऱ्यांचे अर्थकारण सक्षम झाले नाही. 2023 मध्ये देशात दुष्काळी परिस्थिती होती. उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी यामुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादनात योग्य परतावा मिळाला नाही. मागच्या वर्षीही कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन कमी राहूनही अपेक्षित भाव शेतकऱ्यांना मिळाला नव्हता. तूर हरभऱ्याच्या भावात तेजी आली, पण या तेजीचाही लाभ खूपच कमी शेतकऱ्यांना मिळाला. तर चालू हंगामात उत्पादन जास्त असूनही बाजारभाव नाही. कापूस आणि सोयाबीनचे भाव नीचांकी पातळीवर पोहोचले. सोयाबीनचा बाजार तर गेल्या 15 वर्षातील नीचांकी पातळीवर आला. सध्या पिकांना मिळत असलेल्या बाजारभावातून उत्पादन खर्चही निघत नाही. मग कर्ज कसं भरणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यामुळेही शेतकऱ्यांची थकबाकी वाढली आहे. कर्ज थकल्याने शेतकऱ्यांची अनेक बाजूने कोंडी होत आहे. नवीन कर्ज तर मिळत नाही. शेतकऱ्यांना मिळणारे इतर लाभ कर्ज खात्यात वळवले जात आहे. हमी भावाने माल विकल्यानंतर खात्यात जमा होणारे पैसे कर्ज खात्यात वजा केले जात असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफी अत्यावश्यक बनली आहे.